माणसात देव शोधतो त्यावेळेस तो माणूस पण आपला होऊन जातो. आणि या ठिकाणी मला 100% खात्री आहे की आज जी पण आलेले आहेत सगळ्यांच्या मनात आमच्या कुटुंबाबद्दल या ठिकाणी प्रेम निश्चित रूपाने. या ठिकाणी काळे साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला की पक्ष 40 वर्षाची लॉयल्टी आहे. ज्यावेळेस मुंबईला वडील पवार साहेबांच्या विचारांनी काम करत होते, ज्यावेळेस 1999 का 2000 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, आम्ही राहायला कांजूरमार्गला, प्रॉपर शिवसेना डॉमिनेटेड एरिया होता. तिथे म्हणजे दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ताच तुम्हाला दिसणार नाही. आणि त्यावेळेस आमच्या इथे गुंडगिरी वगैरे भाईगिरी ही पूर्णपणे एकदम टॉप लेवलला होती. त्या काळामध्ये माझे वडील मुंबई उपाध्यक्ष झाले, पक्षाची बांधणी जेव्हा करायला चालू केली त्यावेळेस बॅनर पोस्टर काहीच नसायचे, त्यावेळेस भिंती रंगवायचे लोक. तर अक्षरशः लोक म्हणजे इतर पक्षाचे लोक त्याच्यावरती शाई फेक, डांबर फेक, खच्चीकरण करायचं काम चालू. समजा वडिलांबरोबर 4 कार्यकर्ते दिसले, त्यांना दुसऱ्या दिवशी पकडायचं, त्यांना त्रास द्यायचा, त्यांना अशी धमकी द्यायची जेणेकरून पक्ष वाढला नाही पाहिजे. पण माझे वडील कधीच त्या गोष्टीला म्हणजे त्या गोष्टीमध्ये कधीच त्यांनी हे नाही केलं की आपला कार्यकर्ता कसा आपल्याबरोबर राहील, कसा तो त्याची सुरक्षितता जास्त त्यांनी हे केलं. आणि असं करत 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 पक्ष इतका वाढवला. माझी आई 2002 साली ज्यावेळेस पक्ष स्थापन झाला सगळ्यात पहिलं नगरसेवक तिकीट बृहन्मुंबई पालिकेचा माझ्या आईला भेटलं. त्यावेळेस आमच्याकडे थोडी संपत्ती कमी होती, त्यावेळेस आम्ही माझे वडील जॉबला होते त्यामुळे त्यावेळेस नव्हतं, तर त्यावेळेस थोडं आम्ही कमी पडलो. पण त्यावेळेस सुद्धा अख्ख्या बृहन्मुंबई पालिकेची हिस्ट्री बघा. 2003 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती 6840 मतं माझ्या आईला पडले. समोरच्या कॅन्डिडेटला शिवसेनेच्या 2 टर्म्स नगरसेवकाला 7130 असं काहीतरी पडलं. थोडं त्यावेळेस आपण कमी पडलो. पण त्यावेळेस अख्ख्या बृहन्मुंबई म्हणजे महानगरपालिकेमध्ये निवडून येणाऱ्या कॅन्डिडेटला पण एवढी मतं नव्हती जे राष्ट्रवादीचे निवडून आले. याचं मागचं कारण फक्त पक्ष वाढी. शरद पवार साहेब दिसले म्हणजे त्याचं फार असं फार माझे वडील वेडे होते पवार साहेबांसाठी, अजितदादासाठी. आणि आज खरं तर ते 40 वर्ष काम करत असताना आपलं पक्षासाठी किती कुटुंबाचं योगदान झालेलं आहे, किती घाम गळालेला आहे, किती वेळ गेलेला आहे, पण याची पर्वा न करता आपण उद्या पक्ष आपल्याला काही जबाबदारी देईल ते आपण पाळायला निश्चित रूपाने तयार आहे. आज माझ्या मागे वडील नाही तर आज तिकीट मागायला सुद्धा मला जास्त धावपळ करायला लागली नसते, कारण की त्यांचं निश्चित रूपाने त्यांनी हे तिकीट आणलंच. पण ठीक आहे, मला माहिती आहे मी जे आज काम करतोय त्यांचं गेल्यानंतर तर त्या निश्चित रूपाचं कुठेतरी फळ मला निश्चित रूपाने भेटेल. माझ्या परिवाराला या 40-50 वर्षाचा जो त्याग आहे समाजासाठी त्याचं कुठेतरी आम्हाला त्याची पोचपावती भेटेल. या इलेक्शनला उभं राहत असताना आपण सक्षम आहोत, आपण कॅपेबल आहोत, आपण समाजासाठी 24 तास वेळ देऊ शकतो, त्यामुळे आपण ही निवडणूक लढवत आहे. यासाठी कुठली प्रसिद्धी किंवा एक पद आम्हाला लागून जाईल किंवा आम्हाला काहीतरी मान सन्मान भेटेल याची आम्हाला कधीच गरजही नाही, त्याची आम्हाला अपेक्षा पण नाही. कारण की 24 तास माणसांमध्ये राहण्याची आमची नेचरच आमचं असं आहे की माणसं जोडायची, लोकांसाठी पळायचं, लोकांच्या सुखामध्ये आम्हाला आनंद भेटतो. आणि एखाद्याने एखाद्या गोष्टीसाठी फोन केला किंवा कुठल्या मदतीसाठी फोन केला तर अभिमान वाटतो की आज 100 लोक सोडून सुद्धा आपल्याला फोन करतात सगळ्यात. तर ही आपली कामाई आहे. तुम्ही एवढ्या शॉर्ट नोटीसवर आलात, खरंच तुमचं मनापासून मी परिवाराच्या वतीने, आमच्या ग्रामस्थांच्या वतीने, सर्व मित्र परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागतही करतो आणि आपले आभारही मानतो. या निवडणुकीच्या निमित्ताने एवढं सांगतो की प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला पैसे कमवण्यासाठी राजकारणात जायचंय, मला पद कमवण्यासाठी. माझे वडील 2017ला गेले. त्यांना म्हणजे त्यांचं स्वप्न होतं ते राम. इथे तेजस बसलेला आहे, पहिल्याचं वैभव काय त्याला माहिती आहे. पप्पा गेले ना सगळं संपलं. जी माणसं जवळ येणारी होती, आपलं जे
आज एवढा एम्पायर पप्पांनी मुंबईला बनवून सगळं संपलं. पण 2017 नंतर जेव्हा ते पहिले 4-5 महिने गेले ना, म्हटलं अरे काहीच राहिलं नाही. आपण जर ह्या म्हणजे आपण पप्पांचं नाव असं मिटून जाईल. मी माझ्या आयुष्यामध्ये फक्त एकच आहे, फक्त वडिलांचं नाव मोठं करा. आणि या निमित्ताने मला त्यांना एक शेवटची श्रद्धांजली आहे की तुमचा मुलगा तुमचा करू शकेल, तुमचं नाव ठेवू शकेल. नाही तर माझ्या आयुष्यात मला पैशाची गरज नाही, मला कशाचीच अपेक्षा नाही. प्रत्येक त्यांच्या नावासाठी मला करायचं आहे. मी निश्चित रूपाने ते करू नका. देव पण माझ्या बरोबर आहे 100%. तुम्ही माझ्या बरोबर आहे. होणार म्हणजे होणारच. आपण सगळ्याला आपल्या सगळ्यांचा आभार आणि आपला प्रेम, आपला आशीर्वाद सदैव आमच्या कुटुंबावरती राहून द्या असं मी या ठिकाणी मनापासून सांगतो. धन्यवाद.